नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. परवाच्या दिवशी मार्केट चांगलंच तेजीत होतं. RBIच्या पॉलिसीमुळे हे मार्केट तेजीत गेलं. पण RBIच्या पॉलिसीमध्ये काय चांगलं होतं हे असं समजावून सांगायला कठीण आहे. पण त्याच्यामध्ये बँकांना आणि NBFCsना बऱ्याच सवलती होत्या. त्यामुळे बँक निफ्टी तेजीत गेला आणि एकंदरीत मार्केट तेजीत गेलं. सकाळी कधी मी जास्त कमेंटचा उल्लेख करीत नाही, पण आज करते की जे काही समजावून सांगितलं RBIच्या पॉलिसीमध्ये ते डोक्यावरून गेलं अशी एक कमेंट आहे. जाईल नका, काही बिघडत नाही. बऱ्याच गोष्टी माझ्याही डोक्यावरनं जातात. म्हणजे खूप वेळेला माझा मुलगा म्हणतो मला, आई हे काय तुझ्या लक्षात नाही येणार, जाऊ दे सोड, जेवढं आलं तेवढं ठीक आहे. पण मी त्याला म्हणते, अरे बाबा सांग तरी तू समजावून. 5% डोक्यात शिरलं ठीक आहे, पुढच्या वेळेला 5% म्हणजे 10% झालं की नाही. प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे असा, आणि त्याच वेळेला असा अट्टाहास नाही, पण समजावून घेण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि माझ्यासारखीला तर खूप वेळेला होतं असं, कारण काळ बदललेला असतो, वय वाढलेलं असतं. त्यामुळे नवीन काळामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या पहिल्यांदा समजत नाही. अगदी व्हिडिओ करायला सुद्धा माझा पहिल्यांदा खूप गोंधळ झाला आणि नंतर मग हळूहळू मी समजावून घेतलं. त्यामुळे खूप गोंधळ होतो. अगं आई ते तिथेच आहे, काय तू पण एवढंही समजत नाही का, इथपर्यंत पाळी येते. त्यामुळे त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही. तरीसुद्धा मला एक गोष्ट तिथे कौतुकाची वाटली की नाही समजलं हे पण धैर्य सांगण्याचं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी ज्या अर्थी आभार मानले त्या अर्थी त्याची समजून घेण्याची इच्छा पण दिसली. पण त्या पॉलिसीमध्ये आणखीन एकदा मी तुम्हाला सांगते की शेअरच्या तारणावर जे लोन दिलं जातं त्याची मर्यादा पण वाढवली होती. पूर्वी बँकांच्या IPOसाठी जे फायनान्सिंग केलं जात होतं त्याची पण मर्यादा वाढवली आहे. आणि मर्जर ॲक्विझिशन या कॉर्पोरेट ॲक्शनच्या बाबतीत फायनान्सिंग करायला बँकांना परवानगी नव्हती. ती परवानगीसुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे बँकांच्या दृष्टीने बऱ्याच चांगल्या गोष्टी त्या RBIच्या पॉलिसीमध्ये आहेत. आणि ज्या अर्थी तुम्ही म्हणताय डोक्यावरून गेलं त्या अर्थी मी कुठेतरी समजवायला कमी पडली आहे. नेक्स्ट टाईम आणखीन सोपं करून समजवण्याचा प्रयत्न करेन. माझी चूक झाली आहे ती की मी तेवढ्या आणखीन कमी पातळीला जाऊन अधिकाधिक चांगलं समजावून शकेन तुम्हाला, असा मी जरूर प्रयत्न करेन. आज क्रूडचा भाव कमी झाला आहे, 64.40 झाला आहे, कारण क्रूडचे साठे वाढले. बॉन्ड यील्ड 4.08 आहे. डॉलर इंडेक्स 97.56 आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीचे 1605 कोटीची, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2916 कोटीची. तर आज सम्मान कॅपिटलची मोठी बातमी आहे.
सम्मान कॅपिटल गेले 2-3 दिवस वाढतच होता. अबुधाबी बेस इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने सम्मान कॅपिटलमध्ये 43.5% स्टेक ते घेणार, 8,850 कोटींना घेणार आणि 26% ते 139 रुपयांनी ओपन ऑफर आणणार आहेत. मारुतीची डोमेस्टिक विक्री कमी पण त्या मानाने निर्यात जास्त झाली आहे. आयशर मोटर एनफील्ड बुलेटची विक्री 1,24,328 एवढी झाली आहे. हुंडाईने तळेगावला पॅसेंजर व्हेकलचं उत्पादन 1 ऑक्टोबरपासून सुरू केलं आहे आणि तिथे असणारी कपॅसिटी 1.7 लाख एवढी आहे. हिरो मोटो 6,87,220 एवढी विक्री झाली आहे. म्हणजेच डोमेस्टिक विक्री 5% वाढली आहे, निर्यात दुप्पट झाली आहे. तर नवीन जे मॉडेल्स त्यांनी लॉन्च केली त्याचा फायदा त्यांना मिळाला. TVS मोटर यांची 15 लाख युनिट एवढी पूर्ण क्वार्टरमध्ये विक्री झाली आहे. 22% ही विक्री वाढली आहे, पण सप्टेंबरची विक्री 12% झाली. कोल इंडियाचं प्रोडक्शनही कमी झालं आहे, विक्रीही कमी झाली आहे. युनायटेड स्पिरिट्स महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेसने 443 कोटीची मागणी केली होती. ती मागणी हायकोर्टाने रद्दबातल केली. म्हणजे तेवढा 443 कोटीचा फायदा होईल युनायटेड स्पिरिट्सला. व्ही मार्ट त्यांची रिटेल विक्री 22% वाढली आहे. सेम स्टोअर सेल्स ग्रोथ 11% वाढली आहे. 25 नवीन स्टोअर उघडली आहेत. आता स्टोअरची संख्या त्यांची 533 झाली आहे. KRBL पानिपत प्रॉपर्टीचा ऑप्शन झाला होता, तो KRBLने 402 कोटीला जिंकला आहे. RBLला 92 कोटीची GST नोटीस. CSB कॅथॉलिक सिरियन बँक यांचे डिपॉझिट्स 25% वाढलेत आणि ॲडव्हान्सेस 29% वाढले. म्हणजेच लोन्स. SKF इंडस्ट्रीयलच्या डिमर्जरची रेकॉर्ड डेट 15 ऑक्टोबर ठरवली आहे. PTC इंडस्ट्रीजच्या आर्मनी रोटो डायनॅमिक हीटरचं कास्ट कंपोनंट आणि सप्लाय मशीनसाठी कूल बुककडून त्यांना $multi-million प्रोजेक्ट मिळाले. PC ज्वेलर खूप चांगला शेअर नाही आहे हां, कारण 550 ते 600चा भाव होता त्याचा पूर्वी. त्यांचे रेव्हेन्यू 63% वाढले. कर्ज त्यांनी 23% कमी केलं आहे. नेस्ले नवीन मॅगी नूडल्सचं प्रोडक्शन लाईन त्यांनी साणंद इथे सुरू केली आहे. त्याच्यासाठी 85 कोटीची गुंतवणूक केली. टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रीब्युशन बरोबर 80 मेगावॅट फर्म आणि डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट सेट करण्यासाठी करार केला. लेमन ट्री आंध्र प्रदेशात 111 रूमची प्रॉपर्टी त्यांनी घेतली आहे. अडाणी ग्रीन 50 मेगावॅट सोलर आणि 31.2 मेगावॅट विंड प्रोजेक्ट खावडा येथे सुरू केले. आता त्यांची एकंदर
16,679 मेगावॅट एवढी झाली आहे कपॅसिटी. साई सिल्क त्यांची विक्री 28% वाढली आहे. 5 नवीन स्टोअर त्यांनी उघडली आहेत. आदित्य व्हिजन बिहार, झारखंड, ओडिसा, उत्तर प्रदेश इथे 6 नवीन शोरूम त्यांनी उघडले आहेत. RBL बँक यांना 92 कोटीचा GST. नुवामा वेल्थ यांना म्युच्युअल फंड बिझनेस आणि होल्ली ओन्ड ट्रस्टी आर्म सेटअप करायला सेबीने परवानगी दिली आहे. इंडियन बँकेचा बिझनेस 12% वाढला आहे. त्यांचे डिपॉझिट्स, ॲडव्हान्सेस दोन्हीही 12% वाढले. वारी लिथियम आयन स्टोरेज प्लांट 20 गिगाहर्ट्ज करण्यासाठी ते 8,000 कोटीची गुंतवणूक करणार आहेत. आणि इलेक्ट्रोलायझर आणि इन्व्हर्टर प्लांट एक्सपान्शन करणार आहेत. साऊथ इंडियन बँक ॲडव्हान्सेस 9% वाढले, डिपॉझिट्स 10% वाढली आणि कासा रेशोही त्यांचा 10% वाढला. कासा रेशो म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. कासा रेशोला अधिक महत्त्व असतं कारण करंट अकाउंटला व्याज दिलं जात नाही, सेव्हिंग अकाउंटला व्याज कमी असतं. त्यामुळे अशी जी डिपॉझिट्स बँकेला अधिक मिळतात तर त्याच्यामधून जे कर्ज दिलं जातं तर कर्जावरचं व्याज आणि बचतीवरचं व्याज याच्यातलं जे मार्जिन आहे ते वाढतं. गुडलक आर्म्स ॲक्टच्या अंतर्गत त्यांना एम्प्टी शेल्स बनवण्यासाठी लायसेन्स मिळालेलं आहे. आता काय होईल? ही तेजी टिकून राहील की पुनश्च हरिओम होईल? तर 24,925 हे 20 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज आहे. ते जर आज पार झालं तर 25,075 एवढ्या लेव्हलपर्यंत आपण जाऊ शकतो. जर हे मूव्हिंग ॲव्हरेज पार झालं नाही तर पुन्हा मार्केट मंदीत जाईल. पण बँक निफ्टी मात्र अधिक चांगल्या अवस्थेत आहे. इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बँक निफ्टीमध्ये झालेला आहे. आता कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत राहतील हे पाहूया. बरेचसे याच्यामध्ये दिलेले शेअर हे बातम्यांच्या अनुषंगाने आहेत. पहिल्यांदा लेमन ट्री, KRBL, CSB, लिवा मुपा, APL अपोलो, L&T फायनान्स, साई सिल्क, कॅन्फिना होम्स, गुडलक इंडिया, ॲक्सिस बँक, V-Mart, BASF, श्रीराम फायनान्स, हुंडाई मोटर, हिरो मोटो, हॅवेल्स, मारुती, पेज इंडस्ट्री, सम्मान कॅपिटल, इंडिक्यूब स्पेसिस, INDI, QUBE, JSW एनर्जी, V-Mart, युनायटेड स्पिरिट्स, सन TV, मॅक्स फायनान्स, हिंदुस्तान झिंक, इंडियन बँक, ग्रॅन्युअल्स, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण, टाटा पॉवर, शिल्पा मेडिकल, ऑफिस, नंतर जॉन कॉकेरेल, सिॲट, अडाणी ग्रीन. तर मंदीमध्ये IT सेक्टर मंदीत राहील,
त्याच्यातही TCS, इन्फोसिस आणि कमिन्स हे 3 शेअर बंदीत दिले आहेत. पुन्हा एकदा सांगते, समजलं नाही ठीक आहे, डोक्यावरनं गेलं ठीक आहे, कुणीही वाईट वाटून घेऊ नका. आणि मी पण माझ्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न करीन, कारण शेअर मार्केटच्या काही गोष्टी समजायला कठीण असतात. पण मार्केटमध्ये राहा. जे शेअर तोट्यात असतील ते शेअरसुद्धा मार्केटमध्ये उलथापालथ होत असते, त्याच्यामध्ये फायद्यात येऊन जातात. समजत नाही हे घाबरून जाण्याचं कारण नाही. एक शिक्षक या नात्याने मी माझ्यात सुधारणा करीन, एक विद्यार्थी या नात्याने तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करा आणि आपली दोघांची सांगड जमली तर आपण अधिक चांगल्या प्रकारे मार्केट करू शकतो. नमस्ते.